अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व माझ्या बंधू भगिनींनो, आपण आत्तापर्यंत जे पुस्तक सौ शकुंतलाताई आपटे महाराज यांचे तो महासुखाचा निमजा पावे या पुस्तकाचे आपण वाचन करीत आहोत. तर त्यात काल आपण दृढबोधाने निश्चित साधना वगैरे असं पाहिलं. आता गुरुवाक्याचे मनन आणि निधिध्यासन याबद्दल त्या म्हणतायत. आता पहा, सद्गुरु कृपा प्राप्त गृहस्थाश्रमी व्यक्तीला देखील असा संन्यास लाभू शकतो आणि तोही त्याला आतूनच प्राप्त होणार असतो. त्यासाठी त्याला बाहेरून वस्त्रे देखील बदलावी लागत नाहीत. जे काही मिळणारे असते ते त्याला आतूनच मिळत असते. मात्र हे असे घडण्याकरताच श्री माऊली सांगतात की त्यासाठी गुरुवाक्याचे मनन आणि निधिध्यासन करणे अत्यंत आवश्यक असते. संसाराची गोडी लावणारे जे वासना विचार असतात ते गुरुवाक्याचे सतत मनन व निधिध्यासन केल्याने हळूहळू धुतले जातात. हे गुरुवाक्याचे मनन निधिध्यासन आपण कसे करतो यावरच पुढील सर्व गोष्टी अवलंबून असतात. यासाठी अशीच एक साधकाची गोष्ट सांगते. काशीत राहणाऱ्या एका साधकाला त्याच्या सद्गुरूंना एक पारमार्थिक प्रश्न विचारायचा होता. तो प्रश्न त्यांच्या मनात कितीतरी दिवस कितीतरी महिने घोटाळत होता. तो साधक नेहमी सद्गुरूंच्या समोर जात असे, पण त्यांना काही विचारायची संधीच मिळत नसते. शेवटी निरुपाय होऊन त्याने दुसऱ्या एका साधकाला विचारले की मला आपल्या सद्गुरूंना एक प्रश्न विचारायचा आहे, पण मला त्यांना तो विचारण्याची संधीच लावत नाही. तर मी यासाठी काय करू? त्यावर त्या साधकाने त्याला सांगितले की अरे, ज्यावेळी सद्गुरू स्नानाला गंगेवर जातात त्यावेळी ते एकटेच असतात. त्यांच्याबरोबर तेव्हा कोणीच नसते. म्हणून त्यावेळी तेथे जाऊन त्यांच्या पाया पडून जर तू त्यांना तुझा प्रश्न विचारलास तर ते तुला नक्कीच उत्तर देतील. कृतार्थतेची प्राप्ती. त्या दुसऱ्या साधकाचे हे आश्वासक बोलणे ऐकून त्या साधकाला जरा बरे वाटले. दुसऱ्या दिवशी तो मग त्याप्रमाणे सद्गुरूंच्या मागे मागे गंगेवर गेला आणि संधी पाहून पुढे होऊन त्याला नमस्कार करून तो काही विचारणार एवढ्यात त्याला तेथे घाटावरच नमस्कार करताना पाहून ते म्हणाले की अरे अरे, इथे कुठे? आणि एवढेच बोलून ते तसेच वेगाने पुढे निघून गेले. या साधकाला मात्र वाटले की आपल्या सद्गुरूंनी आपल्या मनातली शंका अडचण जाणून आपल्याला हा मंत्र दिलेला आहे. त्याची ती श्रद्धा एवढी जबरदस्त होती की त्या दिवसापासून त्याने अरे अरे इथे कुठे या वाक्याचाच अखंड जप करण्यास सुरुवात केली. त्याच्या श्रद्धाविश्वासाने त्या सद्गुरू वाक्याचा त्याच्यावर एवढा परिणाम झाला की त्यानंतर 12 वर्षांनी तो पुन्हा जेव्हा गंगेच्या मनकर्णिका घाटावर आपल्या सद्गुरूंना भेटला तेव्हा तो आतून पूर्णपणे शुद्ध झालेला होता. त्याला पूर्ण सत्व स्थिती लाभलेली होती. म्हणून त्याने त्यावेळी साष्टांग प्रणिपात करून सद्गुरूंना गहिवरून केवळ एवढंच म्हटले की सद्गुरू देवा, आता मला आपल्या श्रीचरणी ठेवावे. त्यावर गुरुदेवांनीही त्याची आंतरिक स्थिती ओळखून त्याचा लगेच स्वीकार केला आणि महावाक्याचा उपदेश करून त्याला तत्काळ कृतार्थ केले. श्री संत एकनाथ महाराजांनी देखील एकनाथी भागवतात हे सांगितले आहे, या लागी पूर्ण सद्गुरु उपाशी अनन्य शरण होता त्यासी, तो सद्भावे निववी शिष्यासी निजबोधेसी यथार्थ. याचसाठी सद्गुरूंना अनन्य भावे शरण जावे, म्हणजे ते शिष्याला यथार्थ आत्मबोध करून ब्रह्मभावनेने परिपूर्ण करतात. एका भगिनीची कथा. म्हणजे सद्गुरूंच्या वाक्यावर ज्या प्रमाणात विश्वास असेल त्याच प्रमाणात मन धुतले जाते. विश्वास नसेल तर मात्र प्रचंड घोळ होतात. काही भगिनी म्हणतात
की ताईने सांगितलं आहे एक वेळ जेवा म्हणून, तर त्यांचे ऐकून तसे नाही करायचे. मी उगाच कधी कोणाला सांगत नाही की तुम्ही अमुक करा म्हणून. आणि मी स्वतः जर काही करत असेन तर त्याचा अर्थ असा नव्हे की मी बाकीच्यांनासुद्धा तसेच करायला सांगेन, पण लोक त्यांना हवे तसे अर्थ घेत असतात झाले. असेच एका भगिनीने स्वतःच्याच मनाने ठरवून एक वेळच जेवायला सुरुवात केली. मग संध्याकाळ झाली की तिला अस्वस्थ वाटायला लागायचे. घरात नवरा, मुले व इतर मंडळी जेवणार म्हणून स्वयंपाक तर करायला लागायचाच. ही बाई रोज संध्याकाळी स्वयंपाक करत असे, पण स्वतः मात्र जेवत नसे. आणि लोकांना कारण काय सांगायची, तर मला ताईंनी एक वेळच जेवायला सांगितलं आहे म्हणून. नवऱ्याला रात्री कधीही जाग आली तर त्यावेळी त्याला ही आपली जागीच दिसते. शेवटी एकदा न राहून त्याने तिला विचारले की काय झालं ग, तर ती म्हणाली मला झोपच येत नाही. नवऱ्याने पुन्हा विचारले की तुला कशामुळे झोप येत नाही, तर ती म्हणाली की काय माहीत कशामुळे कोण जाणे, पण मला झोपच लागत नाही. तिची अशी झोप उडाली आणि त्याचा शेवटी तिच्या तब्येतीवर परिणाम व्हायला लागला. ती जेव्हा परत मला 6 महिन्यानंतर भेटली तेव्हा मी तिला नवल वाटून विचारले की काय झालं ग तुला, तब्येत बरी नाही का तुझी, तर ती म्हणाली अहो ताई तसे काहीही झालेलं नाही, पण मी फक्त एकच वेळ जेवते. त्यावर मी विचारले का ग, तर ती म्हणाली तुम्हीच सांगितलं म्हणून. तिचे ते उत्तर ऐकून मला धक्काच बसला. मी तिला आश्चर्यानेच विचारले की अगं मी कधी तुला असे म्हणले होते, तेव्हा ती वरमून चाचरतच म्हणाली की नाही, म्हणजे तुम्ही तसे करता म्हणून मी हे करते. शेवटी मी तिला समजावून सांगितले की अगं मी असे करते म्हणून तूही तसेच केले पाहिजेस का, तू असे काही करू नकोस, तुला ते झेपणार नाही. मी तुला तसे काही करायला सांगितलेले होते का, जर मी स्वतःहून तुला काही करायला सांगितले आणि तू तसे केलेस तरच तुला त्याचा उपयोग होईल ना. आपल्याच मनाने असे काहीतरी उद्योग करू नयेत, त्याचे परिणाम चांगले होत नाहीत. न कळत घडणारे सुसंस्कार. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की आपण आपल्या सद्गुरूंकडून न कळत चांगले संस्कारच घेत असतो, पण त्यांना जे सहज साधलेले असते ते आपल्या आचरणात तितक्या सहजतेने काही उतरत नसते. मी परमपूज्य सद्गुरू श्री मामांना एकदा विचारले की मामा तुम्ही एवढे सोहळे ओळे सांभाळता, 8-8 तास बसून अनुष्ठान करता, हे सर्व कशासाठी. त्यावर मामांनी मला सांगितले की अगं मी जेव्हा 100% सोहळे ओळे पाळीन तेव्हा साधक निदान 2% जरी त्याप्रमाणे पाळतील ना. बघा हां, त्यांनी 2%च म्हटलं आहे बरं का, 98% म्हटले नाही. ते पुढे म्हणाले माझे वागणे पाहून साधक निदान असा विचार तरी करतील की मामा असे करतात म्हणून रोज आंघोळ केल्यानंतर आपणही संध्या पूजा केली पाहिजे. जर मी आयुष्यभर निर्धाराने काटेकोरपणाने वागलो तर माझ्या साधकांमध्ये ते 1-2% तरी उतरेल हे मला माहीत आहे. म्हणजे असे शास्त्रशुद्ध काटेकोर वागणे आणि लोकांसमोर त्याचा आदर्श ठेवणे किती अवघड असते हे पहा. आपण असेच उत्तम संस्कार आपल्या सद्गुरूंकडून घेत असतो आणि तेच संस्कार आपल्या मुलांवरही अप्रत्यक्षपणे करत असतो, कारण आपण जे करतो जसे वागतो तेच आपली मुले बघत असतात. ते बघूनच त्यांच्यावर संस्कार होत असतात. म्हणूनच बघा एवढीशी छोटी छोटी मुले देखील मला येऊन सांगतात की शेख ताय आय वॉन्ट टू डू साधना बिकॉज माय मम्मी अँड डॅड्या डू इट. मला पण माझ्या आईबाबांसारखी साधना करायची आहे, म्हणून मला पण ते शिकवा. आता हे कशामुळे होते, तर मुलं रोज बघतात की त्यांचे आई बाबा साधना करतात म्हणून त्यांना देखील तसे करावेसे वाटते. म्हणजे हे संस्कार किती नकळत होत असतात पहा.
अधिकारानुसार धुणे. वास्तविक पाहता आई बाबा काही मुलांना तसे सांगायला जात नसतात आणि 4-5 वर्षाच्या मुलांना असे सांगून काही कळणारेही नसते. पण बघूनही सुसंस्कार होत असतात. अशा उत्तम संस्कारामुळेही साधकाचे मन हळूहळू धुतले जाते. ही मन धुण्याची प्रोसेस खूप मोठी आणि बराच काळ चालणारी असते. नुसते वॉश टबमध्ये किंवा ड्रायरमध्ये घातले की झाले इतके ते सोपे नसते. मात्र सद्गुरूंनी एकदा जर का आपल्याला त्यांच्या वॉशटबमध्ये घातले म्हणजे तेच त्यांनी जर कृपा केली तर त्यांच्या कृपाशक्तीद्वारे आपल्या मनाला धुणे सुरू झालेच असे समजावे. शक्तीचे हे मनाला धुणे किती काळ चालते तर त्याचा कालावधी निश्चित सांगता येत नाही, कारण तो व्यक्तीनुसार बदलतो. त्यामुळे ते धुणे कधी जन्मभर चालते तर कधी ते जन्मोजन्मीही चालत राहते. त्या भगवतीने धुवायला घेतल्यावर शिष्याचे मन किती काळ स्वच्छ झाले यावरच त्या शिष्याचा अधिकार सिद्ध होतो. अनेकांच्या मनात अशी शंका येत असते की आपले मन धुतले जाईल की नाही, तर नियमित साधनेने ते नक्कीच धुतले जात असते. पण ते धुतले जाणे वर करणे लगेचच लक्षात येईल असेही नसते, कारण ही प्रोसेस लिंगदेहाच्या आतमध्ये अत्यंत सूक्ष्म पातळीवर घडत असते. परमार्थाचे साधक हे 3 प्रकारचे असतात: उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी व मंद अधिकारी.